आताच ते म्हणायला लागले का गुजरातचं इलेक्शन सांभाळता का कोणतं राज्य सांभाळता, तुम्ही दिल्लीलाच येऊन थांबा असं स्वतः महत्वाचे माणसं दिल्लीत मला म्हणतात तुम्ही दिल्लीत थांबा जरा काँग्रेसला मदत होईल, अशा वेळेस तुम्ही म्हणता चेअरमन व्हा. काय म्हणजे कसं आहे म्हणजे, आणि जेव्हा माणूस बाहेर जातो ना, राज्यात काम करतो, देशात काम करतो, त्यावेळेस थोडा संपर्क कमी होत असतो. पण आपल्या माणसाने समजून घेतलं पाहिजे की आपला माणूस नसेल इथं, तो मोहिमेवर गेलेला आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही मोहिमेवर जायचे म्हणजे एकदा दसरा झाला की आपण सगळे हे काढायचं, हत्यारं काढायचं, मोहिमेवर जायचं, मुलुकगिरी खायला जायचं, मुलुकगिरी करायला. तसं आपणही जर जातो, महाराष्ट्रात जातो, देशात जातो, अनेक ठिकाणी काम करतो, त्याच्यातून नाव जसं मला मोठेपणा मिळतो, तर त्याच्याबरोबर म्हणते संगमनेरची, हा संगमनेर तालुक्याला सुद्धा मोठेपणा असतं. पण तो दुर्दैवाने आता जे आहे तिथे अजून मला ठीक सन्मान माझा, परंतु आमदारकीचं कवच आपण खरं घालवलेलं आहे. आणि आता काय काय त्रास होईल त्याला सामोरं जायची तयारी तुम्हाला संघटितपणे ठेवावं लागेल, पक्की मूठ ठेवावं लागणार आहे. आणि त्या एकदा जर आपण पक्के राहिलो, भक्कम राहिलो, की ही माणसं पक्के काही होत नाही, यांचा किती दणके द्या गडबडत नाही असं जेव्हा लक्षात येईल ना, तेव्हा त्रास कमी होईल. म्हणून आपण सगळ्यांनी खूप साथ आतापर्यंत दिलेली आहे. सहकारी संस्था आपण चालवतो, कारखान्यालाही आपण जी आमची जबाबदारी टाकली, या निमित्ताने एवढंच बोलेल की ही जबाबदारी आम्ही प्रामाणिकपणे चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू, याची ग्वाही तुम्हाला देतो. आणि